व्यंकटेश, तुम्ही सर्व मस्त मजेत. मी पण खूप छान मस्त मजेत. तुम्हाला सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा एक व्लॉगमध्ये. सो निर्वी आता काय करते? निर्वी आता अगरबत्ती लावते. संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि व्लॉगला सुरुवात आज दिवसभरातला तोच विषय. अगरबत्ती काही लावते. अगरबत्ती लावते. साहेबांना टॉवेल साहेब आंघोळीला गेले. हो, आज मला जायचं होतं. अक्षरशः पावसाला अगोदरच सांगून ठेवलं होतं की बाबा पावसा तू काय पडू नको इन द सेन्स म्हणजे पड, पण मी जेव्हा शाळेत जायला निघेल ना त्यावेळेस पडू नकोस. सो कसं होतं ना, मग हा माणूस मला सोडायला येत नाही गाडीवरून आणि रिक्षाने जायचं म्हटल्यानंतर पाऊस एवढा पडत असतो. रिक्षा मिळतात की नाही माहिती नाही आणि थोडं लांबच आहे ना माझं स्कूल, त्याच्यामुळे. आणि मिळाली जरी रिक्षा तरी मग ते डायरेक्टच घेऊन जावे लागते बिकॉज सेक्टर 5 कोण सोडत नाही. आणि डायरेक्ट म्हणायला गेला तर त्याचे होतात बरोबर 50 रुपये ऑन द स्पॉट. मग आता गेले 1-2 आठवडे तर मी तेच करते पाऊस सुरू झाल्यापासून लिटरली. आणि आजचा अनुभव पण खूप छान होता, शेअर करायला खरंच खूप आवडेल. सो आज निघाले होते मी जायला आणि ओळखीचेच होते म्हणा, सगळे रिक्षावाले ओळखीचेच आहेत. पण रोज गाडीवर जाताना बघतात तर म्हणे आज रिक्षासाठी कशा आले. तर म्हटलं माझ्या मिस्टरांना थोडंसं काम आहे, पाऊस आहे त्याच्यामुळे ते म्हणाले मी काही येणार नाही सोडायला, तू जा म्हणे. पावसामध्ये भिजायला लावून, कारण की मी रेनकोट अजून घेतलेला नाही आहे. सो रेनकोट घेतलेला नाही त्याच्यामुळे गाडीवर बसू शकत नाही, कारण की पाऊस भरपूर आहे, पूर्ण भिजून जाईन, दिवस जायचा आहे पूर्ण शाळेचा. सो त्याच्यामुळे आणि लिटरली बसली, म्हटलं बघू आता काय बोलतं. बसल्यानंतर थोडं 2-3 मिनटं थांबली मी आणि मग सांगितलं म्हणलं मला सेक्टर 5ला जायचं आहे, सोडाल का? तर म्हणे नाही सोडेन ना, मी असं गिऱ्हाईकाला म्हणत नाही की नाही म्हणून. सकाळ सकाळ आहे तर गिऱ्हाईक असणं गरजेचं आहे. अरे वा, बरं वाटलं, छान वाटलं ऐकून. आणि ते करत होते स्मोकिंग. आता स्मोकिंग करत असताना थोडासा वास आला तर मला तर त्रासच होतो वासाचा त्याच्यामुळे. आणि स्मोकिंग करत होते तर मी बसली आणि त्यात लगेच ना पटापट रिक्षा भरली पण. तर मी म्हटलं आता तुम्ही तिथपर्यंत सोडाल का? तर त्यांना माहिती आहे की मी तिथे जात नाही, त्याच्या पुढे जावं लागतं मला. सो ते म्हणाले की ठीक आहे मी सोडतो. त्यानंतर मग थोड्या टायमाने परत विचारलं त्यांनी मला की तिथेच जाणार आहेस की अजून पुढे सोडायचं आहे तुम्हाला? तर मी म्हटलं मला शाळेच्या इथे जायचं आहे, पण तुम्हाला जर जमत असेल तर, नाही तर मला सोडा इथे, मी जाईन इथून चालू. तर म्हणे नाही. आणि आणखीन एक गोष्ट झाली की दुसरा रिक्षावाला जो होता ना त्याची गाडी बंद पडली होती. तर ह्या रिक्षावाल्याला कसं माहिती पडलं तिची गाडी बंद पडली माहिती नाही आहे, बट त्याने आवाज दिला, म्हणजे पी वाजवलं आणि तो बाहेर आला आणि तो म्हणाला की नाही गॅस संपला. काय झालं आहे तर गॅस संपला आणि गाडी तशीच लिटरली पावसामध्ये उभी होती. मग त्यांनी पायाने धक्का देत त्या गाडीला घेऊन सेक्टर 5च्या पेट्रोल पंपापर्यंत पोहोचवलं, कारण की गॅस तिथेच भरला जातो. आणि तिथे पोहोचवल्यानंतर मला ते खूप आवडलं की एखादा व्यक्ती जर अडचणीमध्ये असेल तर त्याला मदत करणं खूप गरजेचं आहे. आणि ते त्यांना सोडलं आणि प्लस ते 2 जे होते पॅसेंजर्स त्यांना जायचं होतं दुसऱ्या साईडनी, पण त्यांनी मला तिकडे ड्रॉप केलं आणि मग ते त्याला सोडायला तिकडे गेले. आणि वरून आणखीन एक गोष्ट म्हणजे 50 रुपये तिथे होतात मी तुम्हाला सांगितलं, तर त्या माणसाने माझे फक्त 20 रुपये घेतले. तर मी म्हटलं नको 20 रुपये घ्यायला, मी एक्स्ट्रा 10 रुपये त्यांना दिले आणि मग तिथून निघून आली थोडीशी शॉकिंगला. येस. सो मला त्याने 30 रुपयामध्ये, त्यांनी म्हणजे 20 रुपयातच सोडणार होता. बटाटावाला माहिती आहे ना लगे, हां तर त्याचा भाऊ. सो ते होते आज ऑटोला. आणि हां बटाटावाला तो काळासारखा नाही का, त्याचा दोघं जण पहिले बटाट्याची गाडी लावायचे. काळा नाही का तो. तर त्यांनी सोडलं आणि खूप छान वाटलं. आजचा दिवस छान गेला, मस्त वाटलं आणि शाळेत पण छान गेलं. पण नंतर इतकी पेंग येत होती ना, कारण की आज टिफिनच नेला नव्हता मी. टिफिन जरा स्किप झाला माझ्याकडून. नेला होता पण थोडा नेला होता, भूक भरपूर लागली होती. जशी की चपाती भाजी मिळते, भाकरी वगैरे मिळते किंवा आणखीन काहीतरी हेवी असं घेऊन जाते. तर आत्ता संध्याकाळचा नाश्ता करायचा म्हणलं तिथे चहा उकळते, कोरा चाय अद्रकवाली. आणि ह्यांनी आणलेले मकाचा सीझन चालू झाला, पाऊस म्हटलं तर मका पाहिजे नाही. सो यांनी मके 4 आणले होते, त्यातले 2 इकडे आहेत आणि 2 बिचारांचं काय झालंय बघा. सो इथे गेले ते गॅसवरती टोपामध्ये. कोण बनते जे बोलतो तोच असतो लाचार. सो तिकडे गेलं तर त्याच्यामध्ये हळद मीठ टाकणार आहे मस्तपैकी. हा एक होणार आहे नाश्ता. आणि चहा. इकडे पाऊस कंटिन्यू पडतोय, रिमझिम त्याची चालूच आहे, तो काय बाबा बंद होत नाही आहे. आणि आता इथे
चाय पण झाले, सगळं झाले, ह्यांचं पण झालं आहे. ते अगरबत्ती पण लावले. आता बघूया आपण नाश्ता करूया. आणि जेवणाचं अजून काही डिक्लेअर नाही, काय बनवायचं आहे जेवायला. काय तांदूळ आणायला लागतील, तांदूळ संपले. सो ते आणायला जायचे म्हणजे तर रेशनच भरायचं, तर उद्याच भरून म्हटलं. पण काय करणार. आणि दुपारी काय खाल्लं होतं आम्ही, मिसळ. आणि मग भूकच खूप लागली होती. घरी आल्यानंतर बनवू काय, मग याने एक वडापाव मिसळ घेतली होती आणि खाल्ली. तेव्हा कुठेतरी बरं वाटलं मला. आणि त्यानंतर गोळी खाल्ली आणि मग जे झोपलं दुपारी, संध्याकाळीच उठलो 7 वाजता. चला तर मग आपण खाऊया. इकडे नाश्ता झालाय आपला रेडी. इकडे आमचा हजबंड पण रेडी झालाय, आमचा म्हणजे माझा. ठीक आहे. इकडे आमची हिरोईन पण तयार आहे. चला तर मग करायला नाश्ता. काला चाय, हॅपी बिस्किट, कॉर्न, क्रॅक जॅक या चहा प्यायला. ताईकडे बघा, ताईला मोबाईल भेटला का दुनिया विसरून जाते ताई. तुला तर जेवढा पण झाला ना, तेवढंच का हे का